निवडणुका संपलेल्या आहेत, धामधूम संपलेली आहे. यावेळेस तुम्ही तुमच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. महायुतीसोबत तुम्ही जरी असलात तरी तुमचा उमेदवार होता. नक्की काय काय घडलं आम्हाला जाणून घ्यायचं या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये. पहिली गोष्ट तर अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही दोघं आमदार आहे प्रहारचे, हं, राजकुमार भैया आणि मी. हं, आता 6 विधानसभेमध्ये 2 प्रहारचे आहे, 2 काँग्रेसचे आहे, हं, 4 झाले आणि 1 राणा आहे, हं, असे 5 हं, आणि 1 अधिक काहीतरी काँग्रेस आहे, हं, म्हणजे 3 काँग्रेस आहे हं, आणि 1 BJP म्हणजे राणा आणि 2 प्रहार. हं, आता BJPचा एकच कॅन्डिडेट असल्यावरही, एकच आमदार असल्यावरही त्यांनी आम्हाला विचारू नये, हं, हे थोडं खटकलं. हं, दुसरी गोष्ट का मुद्दे या निवडणुकीतून हं, बाहेर जाऊ नये, हं, ते आम्हाला खरं तर डोक्यात होतं. हं. मी रंगपंचमीच्या दिवशी भीत रंगवली होती आणि त्याच्यात म्हटलं होतं का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. म्हटलं मग ही निवडणूक मुद्द्यावर गेली पाहिजे. हं, आणि तिसरा एक परीक्षा होती हं, का आपण ज्या मुद्द्यावर घेऊन जाऊ हं, त्या मुद्द्यावर लोकांचं लोकमत काय आहे, हं, मुद्द्यासोबत आहे का धर्मासोबत आहे का जातीसोबत आहे. हं, आणि चौथं गोष्ट अशी आहे का राणाची जे बोलण्याची पद्धत आणि आरोप करण्याचा जो काही विषय आहे, अतिशय खालच्या स्तरावर जाऊन आरोप करणे, हं, ते आमच्या संतापाचं एक कारण होतं, हं. म्हणजे वेगळं लढण्याचं. BJPनं साधं विचारातही घेऊ नये. तर या ह्याच्यामुळं आम्ही ठरवलं का आता ही निवडणूक लढलो पाहिजे आपण.